आपण पाहत आहात लाईव्ह महाराष्ट्र पोलीस टाइम्स। गेल्या 6 महिन्याखाली अर्पिताचा प्रेमविवाह गौरव शेळके राहणार आष्टा तालुका चाकूर यांच्याशी झाला होता, पण त्यांच्या संसाराला नियतीने घाला घातला। आई वडिलांची मर्जी आणि प्रेमविवाह यामुळे समाजात होणारी बदनामी या भीतीपोटी अर्पिताने सासरकडील नवरा, दीर, सासरा यांच्या अमानुष छळाला सामोरे जाऊन त्यांच्यासोबत संसार केला आणि छळाची पुसटशीही कल्पना आई वडील, भाऊ किंवा इतर नातेवाईकांना दिली नाही। आणि दिनांक 29 मे 2025 रोजी सकाळी वडील वीरेंद्र पांडे, हटकरवाडी, तालुका चाकूर यांना 7:30च्या सुमारास तुमच्या मुलीला करंट लागला आहे असा फोन सासरच्या मंडळींनी केला। तात्काळ वडिलांनी दवाखान्यात तिला नेईपर्यंत अर्पिताची प्राणज्योत मावळली होती। शेवटचा तिचा फोन तिच्या आई वडिलांना आला होता तो असा होता की मी आता स्वर्गवासी होणार आहे की काय, अशी बातमी आई वडिलांच्या आठवणीत कायमस्वरूपी राहणारी आहे। अर्पिताच्या पैशांच्या मागणीतून 20 लाख रकमेसाठी अर्पिताचा बळी सासरच्या लोकांनी घेतला, अशी प्रतिक्रिया वडील वीरेंद्र पांडे यांनी लाईव्ह महाराष्ट्र पोलीस टाइम्स न्यूज चॅनलला दिली। महाराष्ट्रात वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरण गाजत असतानाच महाराष्ट्रातील जनतेला नांदत्या घरी होत असलेल्या छळ आणि त्यातून होणाऱ्या मृत्यूच्या घटना समाजासमोर येत आहेत। त्यामुळे समाजाला विचार करायला लावणाऱ्या अशा या घटना आहेत। सासरच्या 3 लोकांविरुद्ध कृष्णा शेळके, गौरव संजय शेळके, संजय सुनील शेळके, श्रीकांत शेळके यांच्याविरुद्ध 302 कलमांतर्गत पोलिसांनी कारवाई केली असून त्यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे। पुढील तपास चाकूरचे पोलीस उपनिरीक्षक करत आहेत। अर्पिताचा घात की अपघात याची खात्री पंचनामा रिपोर्ट आल्यानंतरच सिद्ध होईल। तरी तिच्या आत्म्यास शांती देण्यासाठी, शांती लाभण्यासाठी हटकरवाडी नळेगावकरांनी त्यांच्या आत्म्यास शांती लाभो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करून अर्पिताला अखेरचा निरोप दिला।